राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचे वारे वाहत आहे। प्रशासनाच्या वतीने मतदारसंघ पुनर्रचना करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पुनर्रचनेवरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल तालुक्यातील म्हाकवे गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बाणगे जिल्हा परिषद मतदारसंघाऐवजी म्हाकवे मतदारसंघ करावा, अन्यथा आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय। नमस्कार, मी म्हाकवे उपसरपंच अजित माळी। म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ यापूर्वी होता, पण सध्या त्याची पुनर्रचना झाल्यानंतर म्हाकवे मतदारसंघ बंद होऊन बाणगे हा मतदारसंघ झालेला आहे। पूर्वी आपलं गाव जिल्हा परिषद शिंदेली या मतदारसंघात होती। त्या अगोदर हे म्हाकवे जिल्हा परिषद हाच पुनर्रचना केल्यानंतर म्हाकवे हाच जिल्हा परिषद मतदारसंघ होता। पण त्यानंतर झालेल्या ह्याच्यात इथून माननीय हसन मुश्रीफ आताचे विद्यमान आमदार यांनी सुद्धा म्हाकवे मतदारसंघातून एक वेळ जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती। आता आपल्या गावातून जिल्हा परिषदला शिवानंद माळी यांनी सुद्धा इथे प्रतिनिधित्व केलेलं आहे। असं असताना आमच्या म्हाकवे हा कागल तालुक्यातील 5 नंबरचा लोकसंख्येच्या ह्याच्या बाबतीत 5 नंबरला आपलं गाव एवढं मोठं आहे। आपल्या गावची बाजारपेठ विस्तृत आहे। सर्व सुखसुविधा आपल्या गावामध्ये असताना दळणवळणाच्या साधनाच्या दृष्टीनं बाणगे किंवा शिंदेली यापेक्षा म्हाकवे हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय चांगला मतदारसंघ होऊ शकतो। आणि असं जर का नाही झालं, हा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हाकवे हा नाही झाला, तर 100% काल झालेल्या बैठकीत गावातल्या ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची मुभा द्यावी, आम्ही कर्नाटकात समाविष्ट होऊ, असा इशारा आम्ही तुमच्या माध्यमातून देत आहोत। एवढं बोलतो आणि थांबतो।